पण हे कोड कसं सोडवायचं म्हणजे काय कुठनं यायचं कुठनं जायचं असं काय नियम तर आहे का नाही? ती जाणे रे सोडवल्या सतर सुटत नाही कोड हे कोड सुटत नाही. नाही त्या राजाला सुटलं नाही त्या काळात आपलं काय सुटायचं? तिथं सुटलं तर म्हणते ती ज्याला सुटेल त्याला 7 हंड उकळून निघायचा इथे यात. सोन्याचं तुम्ही लय कोडी बघितली असतील पण असं कोड कुठं बघितलं नसेल जे आज ही गुड आहे. मी आज आलोय सांगली जिल्ह्यातील मनेराजुरी या गावामध्ये. इथे एक असं आहे कोड्याचं माळ ज्याचं कोड आजही कोणाला उलगडलेलं नाही आणि त्याचं गुडही कोणाला उलगडलेलं नाही. तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हे कोड्याचं माळ एक विशिष्ट आहे, याच्या दंतकथाही भरपूर आहे, त्याच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हे कोड कुणालाही आजपर्यंत सुटलेलं नाही असं म्हणतात. बरेच जण दावाही करतात की आम्ही सोडलेलं आहे वगैरे, पण हे कोड नेमकं कसं सोडवायचं आहे आणि काय आहे याची खासियत हे आजपर्यंत कोणालाही माहित नाही. हे कोड कसं सोडवायचं, याची सुरुवात कशी होते आणि इंड कसा करायचा आहे हे कोणालाही माहित नाही. पण हे कोड खरंच उत्सुकता वाढवतो आणि या कोड्याच्या माळाला एक आध्यात्मिक असं सुद्धा मानलं जाते. त्यामुळे ते देवाची पूजा वगैरे सुद्धा इथे वगैरे केली जाते. असं सुद्धा इथलं वैशिष्ट्य आहे. तर बघूया आपण इथल्या स्थानिकांना सुद्धा आपण विचारणार आहोत. तर करूया आपण, बघूया हे कोड कसं आहे. कारण याला बऱ्याच अशा वाटा आहेत, 3 गोल आहेत बघा इथं, 1 2 3 आणि तेच एकमेकाला भिडवलेले आहेत. बऱ्याच अशा रचना आहेत, बऱ्याच वेगवेगळे कोड आहे आणि हे कोड आपल्याला भ्रमात टाकतं. तुम्ही सोडवल्या सतर सुटत नाही कोड हे कोड सुटत नाही. नाही. हे कोड कवाच आहे काय माहित आहे का? हे कवाच पूर्वीच आहे, बरं. लय दिवसाचा आहे. तुम्ही सोडलं नाही कधी? नाही आम्ही सोडवून नाही, असंच बघून गेलो. पण हे कोड कसं सोडवायचं म्हणजे काय कुठनं यायचं कुठनं जायचं असं काय नियम तर आहे का नाही? काय माहित? काय माहित नाही आपल्याला. त्या दिवशी बी असंच बघून नुसतं गेलोय बघा आम्ही. म्हणजे नुसतं बघून जायची होय. म्हणजे लय जुना आहे ही कोड. लय लय पूर्वीच आहे कवाच. अशी कोड आता दुसरीकडे कुठे आहे का? बघितली का तुम्ही कधी? नाही नाही तिथंच नाही. कुठंच नाही नाही. तर तेवढं आहे. आणि बघा तुम्ही तिथं सुटत नाही कोड. हा हा त्यामधल्या सगळं ह्याच्यात. सुटत जात या, हा हा पण तिथं सुटत नाही तेवढ्यात कोड. बर बर. तिथं त्या आधी तर सोडत नाही पहिल्यापासून. नाही. हा. आणि तिथं सुटलं तर म्हणते ती ज्याला सुटेल त्याला 7 हंड उकळून निघायचा इथे यात. सोन्याचं कशाच आहे ते कुणा बरं 7 हांडा आहे. 7 हंड आहे ते. कोड होतं त्या कोड्याच्या साईडला जिथं नाश्ता सेंटर वगैरे आहेत, आपण त्यांना विचारून बघूया त्यांना काय कितपर्यंत माहिती आहे किंवा काय. मावशी स्थानिक आहे ना तुम्ही का? मावशी काय हे कलावंतीचं कोड नाव का पडले? कलावंतून काय? कलावंतीमध्ये एक कथा आहे. एक फार पूर्वीची राणी, ती राणी का नाही एका राजानं राणीनं कोड घातले होते राजा. राजा काय म्हणते माझ्याची राणी एक फार सुंदर असते. राणी काय म्हणते मी जे कोड घालते ते तू सोडवून घे, मग माझी धन संपदा जे काय आहे ती सगळी तुला देतो. आजपर्यंत ती काय राजा कोड शिकलेलं नाही आणि मग कुठाला ती कोडा ज्या वाटेने गेले त्या वाटेने तिने यायचं सांगतात. ते कोड काय ते एक जायला रस्ता आहे, एक बाहेर यायला रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण गेलो या रस्त्याची बाहेर त्या रस्त्याचं काय बाहेर घेत. हा म्हणजे आपण जिथून आत जातो तिथून बाहेर यायचं आहे. म्हणजे आता बरीच पडझड झाली, आता दगड इकडे झाले नाही. बरोबर पण त्या हलवलेला दगड आहे त्या ठिकाणी ठेवलेला आहे. काय सगळं पडगोड झालेली नाही, काय नाही काय नाही. आता आम्ही मग एक आजीला विचारलं, आजी म्हणजे आतापर्यंत कोणाला कोड सुटलं आहे आणि त्याला सुटेल त्याला ती काय हंड वगैरे काय आहे म्हणजे काय काय तर नाही बाबा पहिल्या म्हणजे जुन्या शिवाजी महाराजांच्या काळात फोडायचे. ते काय म्हणते राजा ती राणी भक्ती माझ्या संग जे आहे तिथं 7 हंड सोनायची वगैरे 2 एकर जमीन आहे ते सगळं तिला दे. फक्त मी ते घातली सोडवून माझी थोडं सुटलं नाही काय करून नाही. काय राजाला झालेलं मरण पावले. आणि ते अलीकडे जाताना देव वगैरे आहे मग काय कलावंती ती जाणे रे. म्हणजे आजोबा किती म्हणजे कुणाकुणाला पावत्या त्याला पावत्या म्हणजे मग ते सांगलेले आहे ती पूर्ण झालेली त्यांनी आपली याच्याची काय तर म्हणजे पिकाची अंगावर नंबर वर्षाला काय खरेदी आखाड महिन्यात मंगळवार खरेदी वरती बसते करते कोण म्हणजे काय त्याच्यात म्हणून कोणी पोटात वाटले काय कसं येत त्याला कलावंतीने कोड कलावंती म्हणजे लय हुशार म्हणायचं.
ते कुठल्या हाती येते कोड राहतं काय आणि कोडं सोडायचं कसं बरेच जण कोडा म्हणते पण ते सोडवायचं कसं माहित नाही आज दादीला फिरण्याचे ते मला सुटलं म्हणते पण ते कोड हा. त्यातलं काय तर एखादी वस्तू वर घे भांडा असते किंवा आणि दुसरं काही पण असते हा. वरती वरी या नसताना थोडं हा म्हणजे त्यावेळेला कोडं सुटलं खरं कोडं सुटलं नाही कुणाला सुटलेलं नाही हा. आणि मग पुन्हा आम्हाला सुटलं तर काय तर वस्तू वर यायला पाहिजे का नाही हा पहिले आमच्या सांगते बाबांना कोडा हा इथं आणि कोडं सांगत नाही आणि त्यातनं एवढी एवढी पण करतो खायला. त्यात एक तर वस्तू कसं वर यायला पाहिजे आपल्या राजाला सुटलं नाही त्या काळात आपलं काय सुटायचं नाही त्याच्यामध्ये काही ना रस्ता काढला का नवीन मशीन आणली नवीन बसली एक ही मशीन चालू बर म्हणताना त्यातनं रस्ता काढला तुम्ही हा मिशन चालणार नाही मग ती रस्ता म्हणजे पहिला तिथनं मंजूर होता काय काय सगळ्यांना सरळच आहे, सरळच आहे. काय केलं काढायचा प्रयत्न केला तुम्ही म्हणजे ते कोडं काढायला प्रयत्न केला पण हे की चालून जातो मग ती कधी प्राप्ती पाकडी बसवले तुम्हाला सांगायचं तिने महिन्याला अखेर लोकांना टाकून बरोबर ओटी बनवून करत होती म्हणजे ते रस्ता म्हणून त्याने केले ती सगळं ते कलावंतीने जो कोडं हे जे होतं ते किती महत्वाचं होतं त्यावेळेच्या राजाला ते कोडं सुटलं नाही आणि आज बरीच जण म्हणतात की मला कोडं सुटतंय वगैरे सुटतंय पण मावशीने जर सांगितलं ते कोडं सुटलं तर त्यातून काहीतरी वस्तू आली पाहिजे तर ते कोडं सुटलं म्हणायचं इतकी त्या कोड्याची खासियत आहे त्यामुळे ते कोडं एक गुढ आहे आणि ते गुढ रहस्य आजपर्यंत कुणालाही सुटलेलं नाही. अशा या कोड्याच्या माळाला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि हे कोडं सोडण्याचा प्रयत्न तर नक्कीच करा पण हे जोपासण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. हे कोडा आहे सांगली जिल्ह्यात मणेराजुरी या गावामध्ये. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगाच आणि तुम्ही या कोड्याच्या माळावरती जर तुम्ही आला असाल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये सांगा. परत भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद.